आता आपण तिसरी कन्सेप्ट जी सांगितलेली आहे डॉक्टर एम श्रीनिवास यांनी, प्रभावी जाती म्हणजे डोमिनंट कास्ट किंवा प्रभुत्वशाली जाती. डॉक्टर श्रीनिवास यांचे कोणतेही संशोधन किंवा लेखन कार्य हे त्यांनी धर्माला, विशेषतः हिंदू धर्माला केंद्रीय स्थान दिले आहे. हा धर्म विविध धार्मिक विधीद्वारे बनतो. धार्मिक हिंदू धर्म म्हणजे धार्मिक विधीनी भारतीय संरचनेशी निगडीत असल्यामुळे भारतीय संरचनाचा अभ्यास करणे म्हणजे जाती व्यवस्थेचा अभ्यास करणे होय. मग ही संरचना परिवर्तनशील असते व या दृष्टिकोनातून श्रीनिवास यांनी अध्ययन केलेले आहे. व यातीलच एक भाग म्हणजे त्यांनी ही मांडलेली डोमिनंट कास्टची संकल्पना किंवा प्रभावी जातीची संकल्पना किंवा प्रभुत्वशाली जाती ही संकल्पना होय. डॉक्टर श्रीनिवास यांना ग्रामीण समाजाच्या अभ्यासाची विशेष आवड किंवा रुची होती. या संदर्भात त्यांनी रामपुरा खेड्यामध्ये आपले अध्ययन केलेले आहे. त्यांच्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये एकापेक्षा अनेक जाती वास्तव्याला असतात. त्या गुण्यागोविंदाने नांदत असतात. परंतु जरी विविध जाती असतील तरी या विविध जातींच्यावर कोणत्या ना कोणत्या जातीचे प्रभुत्व असते. गावचा कारभार कोणी करावा किंवा कोण चालवतो, गावच्या लोकांवर कोणाची हुकूमत चालते, कोणाचे वर्चस्व आढळते, अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी श्रीनिवास यांनी रामपुरा गावातील जाती व कुर्ग जाती या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यातूनच त्यांनी प्रभुत्वशाली जाती संदर्भात काही निष्कर्ष सांगितले आहेत. त्यामध्ये पहिला निष्कर्ष असा सांगितला, प्रभुत्वशाली जातीजवळ निर्णायक शक्ती असल्यामुळं त्यांना जेथे वाटेल ते आपली हुकूमत किंवा फासा ते टाकू शकतात. हे त्या अभ्यासावरून किंवा लेखन कार्यातील महत्त्वाच्या त्यांच्या या योगदानातून त्याने हा निष्कर्ष काढलेला आहे. दुसरा निष्कर्ष त्यांनी सांगितला, प्रभुत्वशाली जातीजवळ बहुमताची प्रबलता असते. म्हणजे ग्रामीण स्तरावर किंवा ग्रामीण भागात बहुसंख्याक असतात. तिसरा निष्कर्ष सांगितला, या प्रभुत्वशाली जाती अशा शक्तिशाली बहुसंख्याक असतात, तशाच त्या आर्थिकदृष्ट्या संपन्न खेड्यातील जातींमध्ये शेत जमिनीची मालकी त्यांच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एकवटलेली असते. उत्पादनाची साधनं त्यांच्याकडे असतात आणि अनेक लोक या प्रभावी जातींच्या लोकांच्याकडे काम करतात. चौथा निष्कर्ष सांगितला, प्रभुत्वशाली जातींमध्ये संघर्ष हा असतो, परंतु त्या संघर्षाशी त्यांना सामना करावा लागतो.
पाचवा निष्कर्ष सांगितला, धर्मविधीमध्ये प्रभुत्वशाली जातींचे उच्च स्थान असते. त्यांच्याजवळ म्हणजे या निष्कर्षाखेरीज अजून काही गोष्टी सांगण्याजोग्या आहेत की शेतीयोग्य जमीन असते, शेती करूनच आपला उदरनिर्वाह किंवा विकास करत चालवलेला असतो. खेड्यांच्या मध्ये किंवा गावामध्ये ग्रामीण स्तरावर विचार केला तर हे अधिकांश लोक असतात, बहुसंख्याक लोक असतात. शेत जमीन वगैरे जमीनदार असून शेतकऱ्यांकडून किंवा कुळांकडून जमीन करवून घेतात. रामपुरा गावात त्यांनी बघितलं की या व्यतिरिक्त जे काही कुंभार, धोबी, न्हावी हे काय बलुतेदार आहेत, हे या शेतकऱ्यांची सेवा वगैरे करतात. गावचा सगळ्या आर्थिकदृष्ट्या किंवा अर्थव्यवस्थेचा विचार केला तर शेती, लघुउद्योग, कुटीर उद्योग, मत्स्योद्योग किंवा मत्स्यपालन या आर्थिक क्रियेशी संबंधित त्यांना रामपुरामध्ये हे सर्व दिसून आलं. आणि आश्रित आणि आश्रयदाता या स्वरूपाचे वर्गीकरण किंवा यामध्ये असणारा भेद त्यांना दिसला. आश्रयदाता हा वर्ग प्रभावशाली किंवा प्रभुत्व असणारा आहे आणि या प्रभुत्वशाली जातींमध्ये कनिष्ठ जातींना किंवा अस्पृश्य जातींना संधी नसते किंवा वाव नाही. याशिवाय हुंडा, गावातील तंटाबकेडा, पवित्र पशुपक्ष्यांची हत्या यासारख्या गुन्ह्यांच्या संदर्भात हे शिक्षा करू शकतात किंवा दंड आकारू शकतात. गावचे नेतृत्व हे उच्च जातीच्या अथवा प्रमुख जातींच्या हातामध्ये असते. परंपरेने लाभलेली जी काही प्रतिष्ठा असते त्या प्रतिष्ठेमुळं राजकीय नेतृत्व महत्वाचं ठरतं, ते त्यांच्या हातामध्ये असतं. प्रभुत्व किंवा प्रभावकारी असल्यामुळं नेत्यांमध्ये इतर निम्न जातींविषयी अभिवृत्तीमध्ये अंतर पाहावयास तिथं मिळते. संपूर्ण गाव प्रभावशाली जाती आपल्या आधिपत्याखाली ठेवत असतात. निवडणुका आल्या की मतदान बहुतांशानं प्रभावशाली जातींचंच असतं. त्यामुळं कोणाला उभा करावं, मतदान कसं करावं आणि कोणत्या पक्षाला मतदान करावं वगैरे वगैरे हा निर्णय प्रभुत्वशाली जाती घेत असतात. दुर्गम भागातील आदिवासी क्षेत्रातील सुद्धा खेड्यांमध्ये आजही प्रमुख जातींचे महत्त्व टिकून असलेले दिसून येते. म्हणजे प्रमुख जाती किंवा वैभवशाली जाती किंवा प्रभावशाली जातींचं वर्चस्व आज कमी झालेलं आहे असं म्हणता येत नाही. भारतीय समाज व्यवस्था ही जातीनिष्ठ समाज व्यवस्था आहे. श्रेष्ठ कनिष्ठत्वावरती स्टँड आहे किंवा उभा आहे. जाती व्यवस्थेमध्ये श्रेणीबद्धता किंवा सोपान परंपरा दिसून येते आणि त्यामध्ये रोटीबेटी व्यवहारावर निर्बंध, श्रेष्ठ कनिष्ठत्वाची समजूत, कार्याची कल्पना, दबाव गटांचे स्वरूप हे सुद्धा यामध्ये सुद्धा वाढ झालेली दिसून येते.
सामाजिक व्यवस्थेमध्ये जे काही निर्बंध लादलेले आहेत स्त्रियांच्यावर असतील, क्षुद्रांच्यावर असतील, म्हणजे अस्पृश्य किंवा कनिष्ठ जातींच्यावर असतील, कोणता पेहराव घालावा, खानपानविषयक संबंध कसे असावे, मंदिरात प्रवेशासाठी सार्वजनिक जागांचा वापर, यामध्ये या पातळीवर वेळोवेळी चळवळी झालेल्या आहेत. समतेच्या पातळीवर ह्या चळवळी त्याच्या निदर्शक नाहीत किंवा केवळ समतेच्या तत्वावरच या चळवळी उभ्या असत्या तर कनिष्ठ वर्णीय जातींनी उच्च वर्णीय जातींचे अनुकरण करण्याची गरजच पडली नसती. हा इथं भाग लक्षात येतो. पण तसा प्रयत्न झालेला आहे. महाराष्ट्रात सुद्धा अलीकडे ज्या काही दंगली दिसतात त्याचं कारण सुद्धा प्रभावशाली जाती त्यांच्यामध्ये असणारी जी काही ज्ञानाची व्यवस्था किंवा जी सामाजिक व्यवस्था आहे त्यामध्ये शिरकाव होईल किंवा जातीश्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना आहे त्यातून हे वाद किंवा दंगे महाराष्ट्रामध्ये झालेले दिसून येतात. मंदिर प्रवेशाचा आग्रह धरणे यातून सुद्धा दंगली झालेल्या दिसून येतात. महाराष्ट्रात जमीनधारक जात ही नेहमीच प्रभावी जात राहिलेली आहे आणि यांच्या हातामध्ये ग्रामीण भारताच्या जीवनाचा विचार केला तर जवळपास 6 लाख खेडी आज भारतीय समाजामध्ये वास्तव्याला आहेत आणि या प्रभावशाली किंवा प्रभुत्वशाली जातींच्याकडे ही शेतजमीन राहिलेली आहे. आर्थिक नाड्या किंवा आर्थिक व्यवस्था सर्व या प्रभावशाली जातींच्या हातामध्ये राहिलेली आहे. ग्रामपंचायतीच्या सत्ता किंवा अन्य सत्ता सुद्धा यांचा वर्चस्मा यावर आहे. गावातील जे काही सार्वजनिक सण उत्सव जे आहेत ते प्रभावशाली जातींच्या पुढाकारानं साजरे होताना दिसते. म्हणजे मानवी जो काय स्वभाव आहे वर्चस्वाचा आणि ज्यांच्या हातामध्ये सर्व गोष्टी एकवटल्यामुळं या अशाच टिकून आहेत. काही जातीची माणसं कुळ म्हणून काम करतात किंवा मजुरीने काम करतात. रोजगार पुरवणारे म्हणून सुद्धा या प्रभावशाली जाती किंवा प्रभुत्वकारी जाती दिसून येतात. काही ब्राह्मण किंवा पुरोहित वर्गाचं यांना कर्मकांडांमध्ये देवधर्मामध्ये सहाय्य घ्यावं लागतं. त्यामुळं या पुरोहितांना किंवा ब्राह्मणांना आपल्या बरोबरीनं प्रतिष्ठा देताना दिसतात वगैरे वगैरे. प्रभुत्वशाली जाती किंवा प्रभुत्व असलेल्या जाती ग्रामीण भागामध्ये त्यांनी आपल्या हातामध्ये समाज व्यवस्थेच्या सर्व पैलूंच्यावर वर्चस्व प्रस्थापित केले दिसून येतं. म्हणूनच ते प्रभुत्वशाली जाती किंवा वैभवशाली जाती किंवा प्रभुत्वकारी जाती म्हणून ही संकल्पना डॉक्टर M.N. श्रीनिवास यांनी मांडलेली आहे. या प्रभावी जातींचे वर्चस्व स्पष्ट करण्याचे प्रयत्न त्यांनी जरी केला असला तरी महाराष्ट्रात सुद्धा वरिष्ठ जातींचे वर्चस्व राहिले असून सत्ता काबीज करण्यात ते यशस्वी आजपर्यंत झालेले दिसून येतात. अशा पद्धतीनं डॉक्टर M.N. श्रीनिवास यांनी वरिष्ठ जाती किंवा बहुसंख्याक जाती म्हणून प्रभुत्वशाली जाती किंवा प्रभावकारी जाती म्हणून त्यांचा उल्लेख करून आपल्या संशोधनात त्यांनी प्रभुत्वशाली जाती म्हणून अभ्यास केलेला दिसून येतो.